नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी ई सिगारेट विक्री करणाऱ्या एका दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ई सिगारेट जप्त केले आहे। या कारवाईमुळे शहरात ई सिगारेटच्या अवैध विक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस पथकाने 19 जून रोजी रात्री 7:40 नॉनसेन्स क्लोथिंग शॉप या कपड्याच्या दुकानावर छापा टाकलाय। बाराखडी चौक नारा रोड येथील या दुकानात प्रतिबंधित ई सिगारेटची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। पथकाने केलेल्या या कारवाईत दुकानातून 62 ई सिगारेट, 2 मोबाईल फोन, 1 DVR आणि काही रोख रक्कम असा एकूण 1,87,850 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोलिसांनी दुकानाचा मालक 36 वर्षीय जितेंद्र मांगीलाल सोलंकी आणि दुकानात काम करणारा योगेश हरिभाऊ चांदेकर या दोघांना अटक केली आहे। त्यांच्या विरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात कलम 4578 ई सिगारेट प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ई सिगारेटच्या वाढत्या वापरामुळे युवा पिढीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। आपण बघितले आहे, नागपूर पोलिसांनी ई सिगारेटच्या अवैध विक्रीवर कशी कारवाई केली आहे। अशा प्रकारच्या कारवाईमुळे समाजात चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता येते।